नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संजय नवले, भूगोल विभाग संगमनेर महाविद्यालय संगमनेर। आज आपण नकाशा वाचनासाठी आवश्यक असलेल्या पृथ्वीगोल नकाशा, नकाशा प्रमाण, प्रक्षेपण, नकाशाची प्रमुख अंगे, वृत्तजाळी व नकाशाचे प्रकार इत्यादी घटकांचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, भूगोलशास्त्राचा अभ्यास करताना नकाशाला भूगोल विषयामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्यासाठी नकाशा म्हणजे काय हे अभ्यासणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे। नकाशाशिवाय कोणत्याही देशाचा किंवा कोणत्याही प्रदेशाचा अभ्यास करणे शक्य नाही। पृथ्वीवरील प्रत्येक घटकाची वस्तुनिष्ठ कल्पना फक्त पृथ्वीगोलावरून येऊ शकते, परंतु प्रत्येक घटकाचा अभ्यास करताना वेगवेगळ्या प्रकारचे पृथ्वीगोल तयार करणे अत्यंत कठीण काम आहे। अलीकडे हवाई छायाचित्रांचा उपयोग अनेक घटकांचा अभ्यास करण्यासाठी करण्यात येतो, परंतु त्यामध्ये भूपृष्ठावरील अनेक घटक एकत्रित आलेले असतात। त्यांचा अभ्यास स्वतंत्ररित्या करण्यासाठी विशिष्ट तंत्र, साहित्य आणि कौशल्याची आवश्यकता असते। आपण प्रथमतः पृथ्वीगोल म्हणजे काय ते पाहूया। सोबतच्या आकृतीमध्ये पृथ्वीगोल दाखवले असून पृथ्वीगोल आकृतीमध्ये पाहिल्यानंतर आपल्याला पृथ्वीगोलाची एक अंदाज या ठिकाणी येऊन जातो। प्रथमतः व्याख्या पाहूया। पृथ्वीगोल म्हणजे पृथ्वीची प्रमाणबद्ध प्रतिकृती होय। पृथ्वीगोल हा त्रिमितीय असून पृथ्वीगोलावर अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांची वृत्तजाळी तयार करता येते। पृथ्वीगोलावर अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांची जाळी तयार केल्यानंतर कोणत्याही प्रदेशाचे क्षेत्रफळ व दोन ठिकाणांमधील अंतर आणि दिशा यांची अचूक माहिती मिळते। पृथ्वीगोलावरून ध्रुवीय प्रदेश, विषुववृत्तीय प्रदेश, त्याचप्रमाणे भूमिखंडे व महासागर यांच्या आकारासंबंधी यथार्थ व अचूक कल्पना येते। आता आपण नकाशा तयार करताना काही प्रमुख अंगाचा विचार या ठिकाणी करणार आहोत। नकाशाचे काही प्रमुख अंगे आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने नकाशाचा हेतू। कोणताही नकाशा तयार करताना त्यामागील हेतू कोणता आहे याचा सर्वप्रथम विचार करू। तो नकाशा काढताना या घटकांची आवश्यकता असते। उदाहरणार्थ, लोकसंख्या दर्शवण्यासाठी योग्य क्षेत्रफळदर्शक नकाशा काढणे आवश्यक आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नकाशातील प्रदेश। नकाशा तयार करताना तो कोणत्या प्रदेशाचा काढावयाचा आहे त्यानुसार इतर घटक विचारात घेणे अपेक्षित असते। तिसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे तो म्हणजे नकाशाचे प्रमाण। नकाशा तयार करताना नकाशाचे प्रमाण हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो, कारण त्यावरून त्या प्रदेशाचे क्षेत्रफळ आणि कोणत्याही ठिकाणामधील निश्चित अंतर समजू शकते। चौथा महत्त्वाचा घटक म्हणजे प्रक्षेपण। विशिष्ट हेतू आणि प्रदेश विचारात घेऊन नकाशा काढावयाचा असेल तर त्याकरता विशिष्ट प्रक्षेपणावर आधारित नकाशाची वृत्तजाळी तयार करावी लागते। उदाहरणार्थ, ध्रुवीय प्रदेशातील वितरण दर्शवण्यासाठी खमध्य ध्रुवीय गोमुखी प्रक्षेपणाची निवड करणे आवश्यक असते। विषुववृत्तीय प्रदेशातील घटकांचे वितरण दर्शवण्यासाठी दंडगोल समक्षेत्र प्रक्षेपणाची निवड करणे आवश्यक ठरते। पाचवा महत्त्वाचा घटक सांकेतिक चिन्हे व खुणा। नकाशात नैसर्गिक व मानवनिर्मित अनेक घटक दर्शवण्यासाठी विविध सांकेतिक चिन्हे व खुणा यांचा उपयोग करावा लागतो, तसेच वेगवेगळ्या रंगछटांचाही वापर करावा लागतो। वरील घटकांसोबत नकाशा प्रमाण हे देखील समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे। म्हणून आपण प्रथम नकाशा प्रमाण म्हणजे काय ते पाहूया। नकाशावरील दोन बिंदूंमधील किंवा ठिकाणांमधील अंतर आणि त्याच दोन बिंदूंमधील किंवा ठिकाणांमधील जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर यांच्या गुणोत्तरास नकाशाचे प्रमाण असे म्हणतात। नकाशावरील दोन ठिकाणांमधील अंतर व जमिनीवरील त्याच दोन ठिकाणांमधील अंतराच्या परस्पर संबंधास नकाशाचे प्रमाण असेही म्हणून ओळखले जाते। उदाहरणार्थ, नकाशावरील दोन ठिकाणांमधील अंतर 4 सेंटीमीटर असेल आणि त्याच दोन ठिकाणांमधील जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर 40 किलोमीटर असेल तर त्या नकाशाचे प्रमाण 1 सेंटीमीटरला 10 किलोमीटर असे व्यक्त करता येते। वरील सर्व घटकांचा विचार केला असता नकाशाची शास्त्रशुद्ध व्याख्या करता येते त्या पुढील प्रमाणे। नकाशाशास्त्र म्हणजे पृथ्वीच्या संपूर्ण पृष्ठभागाचे किंवा तिच्या एखाद्या भागाची सपाट पृष्ठभागावर
काढलेली संकेतात्मक प्रतिकृती म्हणजे नकाशा होय, ज्यामध्ये प्राकृतिक घटक, राजकीय घटक, इतर भौतिक स्थिती इत्यादी गोष्टींचे चित्रण निश्चित प्रमाणात व प्रक्षेपणाच्या सहाय्याने काढले जाते। दुसरी महत्त्वपूर्ण व्याख्या, पृथ्वीचे किंवा तिच्या काही भागाची विशिष्ट नकाशाप्रमाण प्रक्षेपण, सांकेतिक चिन्हे व खुणांच्या सहाय्याने सपाट पृष्ठभागावर काढलेली प्रतिकृती होय। याशिवाय नकाशा म्हणजे संपूर्ण जगाचा किंवा एखाद्या विशिष्ट भागाचा प्रमाण, प्रक्षेपण, सांकेतिक चिन्हे व खुणा यांच्या सहाय्याने सपाट पृष्ठभागावर तयार केलेली प्रतिकृती म्हणजे नकाशा होय। याशिवाय प्रक्षेपण व वृत्तजाळी या देखील महत्त्वाच्या संकल्पना आहेत। प्रथमतः प्रक्षेपण म्हणजे काय ते पाहूया। पृथ्वीचा वक्राकार भाग सपाट पृष्ठभागावर काढण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या योजना योजाव्या लागतात, त्या योजनेस प्रक्षेपण असे म्हणतात। याशिवाय वृत्तजाळी हा घटक देखील तितकाच महत्त्वपूर्ण आहे। वेगवेगळ्या प्रदेशाचे नकाशे तयार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रक्षेपणांचा उपयोग करावा लागतो। पृथ्वीगोलावर अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांची जी जाळी तयार केली जाते तिला वृत्तजाळी असे म्हणतात। या वृत्तजाळीच्या आधारे सपाट पृष्ठभागावर नकाशा तयार करण्यात येतो। भूपृष्ठावरील उठाव नकाशात दर्शवण्यासाठी निरनिराळ्या पद्धतींचा उपयोग करावा लागतो। त्याचप्रमाणे नैसर्गिक व मानवनिर्मित घटक दर्शवण्यासाठी सांकेतिक चिन्हे व खुणा यांचा देखील वापर करावा लागतो। आता आपण नकाशा प्रकार यांचा अभ्यास करूया। नकाशांचे प्रमाणानुसार वर्गीकरण केले जाते। 1. स्थावर मालकीदर्शक नकाशे यांना कॅडेस्ट्रल मॅप ऑर प्लॅन या नावाने ओळखले जाते। 2. स्थलदर्शक नकाशे, स्थलदर्शक नकाशांना टोपोग्राफिकल मॅप किंवा टोपोशीट या नावाने ओळखले जाते। 3. भिंतीवरील नकाशे, वॉल मॅप्स। 4. नकाशा संग्रहातील नकाशे याला कोरोग्राफिकल ऑर ॲटलस मॅप या नावाने ओळखले जाते। प्रथमतः आपण या ठिकाणी स्थावर मालकीदर्शक नकाशे म्हणजे काय हे आपण पाहूया। स्थावर मालकीची माहिती दर्शवणाऱ्या नकाशांना स्थावर मालकीदर्शक नकाशा असे म्हणतात। इमारती, घरे व शेतीच्या नकाशांचा समावेश या नकाशामध्ये होतो। घरे बांधण्यासाठी त्यांचा आराखडा तयार करावा लागतो। ती सीमावर्ती नकाशे 7/12चे जे उतारे असतात ते या नावाने ओळखले जातात। शेतीचे नकाशे प्रामुख्याने सरकारच्या महसूल खात्याद्वारे कर मिळवण्यासाठी तयार केले जातात। यामध्ये गाव नकाशे, इमारतीचे नकाशे या प्रकारात मोडतात। अगदी बारीक सारीक गोष्टी त्यामध्ये दाखवलेल्या असतात। हे नकाशे मोठ्या प्रमाणावर तयार केले जातात। उदाहरणार्थ 1 इंचास 20 फूट किंवा 1 इंचास 50 फूट, 1 सेंटीमीटरला 20 मीटर किंवा 1 सेंटीमीटरला 40 मीटर। आता सोबतचा नकाशा हा स्थावर मालकीदर्शक नकाशा आहे। यामध्ये गावातील सर्व जमिनींच्या नोंदी ह्या 7/12च्या उतार्यावरती दर्शवलेल्या आहेत। हे सोबतच्या नकाशामध्ये आपण दर्शवले असून शिवाय यामध्ये 7/12 उतार्यावर मालकी हक्क जमिनीसह दाखवला आहे। थोडक्यात या नकाशामध्ये महसूल संदर्भात सर्व माहिती दर्शवलेली हे यावरून स्पष्ट होते। सोबतचा हा नकाशा स्थलदर्शक नकाशा असून याला आपण टोपोशीट या नावाने ओळखतो। प्रथमतः या नकाशाचे निरीक्षण करूया। हे नकाशे मोठ्या प्रमाणावर काढले जातात। ते प्रत्यक्ष सर्वेक्षण करूनच तयार केले जातात। त्यांच्यात नैसर्गिक तसेच सांस्कृतिक घटक दर्शवलेले असतात। भारतात ते 1 इंचास 4 मैल, 1 इंचास 2 मैल, 1 इंचास 1 मैल या प्रमाणावर तयार केले जातात। तसेच ते एकास 25,000, एकास 50,000, एकास 1 लाख किंवा 4 सेंटीमीटरला 1 किलोमीटर, 2 सेंटीमीटरला 1 किलोमीटर तसेच 1 सेंटीमीटरला 1 किलोमीटर या प्रमाणावरही तयार केले जातात। सोबतचा नकाशा हा भिंतीवरील नकाशे या नावाने ओळखला जातो। त्याला आपण वॉल मॅप या नावाने देखील ओळखतो। त्यांचे प्रथमतः निरीक्षण केले असता यावरून आपल्याला देशाचा आकार, जगाचा आकार किंवा त्यामध्ये किती खंड आहेत, किती महासागर आहे हे देखील समजण्यास मदत होते। भिंतीवरील नकाशे लहान प्रमाणावर काढले जातात। ते ठळक काढले जातात, त्यामुळे वर्गात त्यांचा वापर करणे शक्य होते। संपूर्ण जग, खंड, देश व राज्य
यांचा नकाशा काढण्यासाठी त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होतो। यावरून आपल्याला जगाचा किंवा देशाचा आकार कळतो। आता आपण नकाशा संग्रहातील नकाशे याबद्दल माहिती पाहूया। याला ॲटलस मॅप या नावाने देखील ओळखले जाते। सोबतचा नकाशा पाहिल्यानंतर आपल्या सहज लक्षात येते की हे नकाशे अतिशय छोट्या प्रमाणावर काढले जातात। जगातील नैसर्गिक व सांस्कृतिक घटकांचे सर्वसाधारण चित्रण त्यांच्यात दर्शवलेले असते। शिवाय प्रत्येक खंडासाठी किंवा देशासाठी वरीलप्रमाणे नकाशे तयार केले जातात। त्यांच्यामुळे जगातील सर्व देशांची कल्पना आपणास येते। राष्ट्राच्या साधनसंपत्तीची माहिती मिळावी या उद्देशाने देखील नकाशा संग्रह तयार केले जातात। त्यांचे प्रमाण 1 इंचास 50 मैल, 1 सेंटीमीटरला 100 किलोमीटर, एकास 50,000 किंवा एकास 1.5 लाख असे असते। नकाशांचे हेतूनुसार नकाशाशास्त्रामध्ये वर्गीकरण केले जाते। ते पुढील प्रमाणे: 1. नैसर्गिक किंवा प्राकृतिक घटक दाखवण्यासाठी तयार केलेले नकाशे। 2. मानवनिर्मित किंवा सांस्कृतिक घटक दाखवण्यासाठी तयार केलेले नकाशे। या नकाशांचे सविस्तर प्रकार किंवा वर्गीकरण पुढील प्रमाणे: खगोलशास्त्रीय नकाशे। खगोलशास्त्रीय नकाशा हा आकाशस्थ किंवा अवकाशातील ग्रहगोल, तारे इत्यादी संदर्भात यामध्ये माहिती दर्शवलेली असते। 2. उठावदर्शक नकाशे। या नकाशांमध्ये समुद्रसपाटीपासूनची उंची दर्शवली जाते। या नकाशामध्ये पर्वत, पठारे, मैदाने, दऱ्या व खोलगट भाग याविषयी माहिती दर्शवली जाते। 3. भूशास्त्रीय नकाशे। या नकाशांमध्ये प्रदेशाची भूशास्त्रीय रचना अचूकरित्या दर्शवली जाते। उदाहरणार्थ खडकाचा उतार, मूळ खडक व वळ्या, पस्तरभंग इत्यादी विषयी यामध्ये माहिती दर्शवली जाते। 4. हवामानदर्शक नकाशे। हे नकाशे एखाद्या प्रदेशाचा हवामानविषयक परिस्थितीचे वर्णन करतात। उदाहरणार्थ तापमान, पर्जन्यमान, हवेचा भार, वारे इत्यादी। 5. मृदा नकाशे। विशिष्ट प्रदेशातील उपलब्ध असलेले प्रकार दर्शवण्यासाठी या नकाशांचा उपयोग होतो। हे नकाशे शेतीचे नियोजन करण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात। 6. सागरी नकाशे। या नकाशांमध्ये समुद्र तळावरील उंच संकल्पना, समुद्र तळावरील संचयन, समुद्र प्रवाह, लाटा व भरती ओटी इत्यादी संदर्भात माहिती दर्शवलेली असते। लोकसंख्याविषयक नकाशे। यामध्ये लोकसंख्येचे वितरण, लोकसंख्येची घनता, लोकसंख्येची वाढ, लिंग, वय, जन्मदर, मृत्यूदर, स्थलांतर इत्यादी लोकसंख्येविषयक माहिती असते। 8. राजकीय नकाशे। यामध्ये वेगवेगळ्या प्रदेशांच्या किंवा देशांच्या राजकीय सीमा दर्शवण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग होतो। 9. ऐतिहासिक नकाशे। मागील कालखंडातील ऐतिहासिक माहिती या नकाशामध्ये दर्शवलेली असते। वरील सर्व घटकांचा उपयोग आपल्याला नकाशा वाचन करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो। म्हणून नकाशा प्रकार, नकाशांचे वर्गीकरण अभ्यासणे हे अतिशय महत्त्वपूर्ण आहेत। यामध्ये प्रामुख्याने प्रमाण, प्रक्षेपण, सांकेतिक चिन्हे व खुणा, दिशा या घटकांचा अभ्यास शास्त्रशुद्ध पद्धतीने करणे महत्त्वाचे असते। धन्यवाद।